नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बरेच सेवेकरी नेहमी प्रश्न विचारत असतात की आम्ही सकाळी देवपूजा करतो, देवांना स्नान घालतो आणि बरेचसे पाणी ते उरलेले असते, तर आम्ही त्या पाण्याचे काय करावे? तुमच्या घरातसुद्धा सकाळी देवपूजा झाल्यानंतर काहीतरी पाणी असेल, देवपूजेचे पाणी असेल, तर तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ते पाणी आम्ही कुठे टाकायचे आणि आमच्याकडून काही चूक तर होत नाही ना? बरेच लोक तुळशीमध्ये सुद्धा ते पाणी टाकतात. एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा, देवपूजेचे पाणी तुळशीत कधीही टाकायचे नाही. देवपूजेचेच काय तर कोणतेही पाणी तुळशीत टाकायचे नाही. तुळशीत फक्त स्वच्छ आणि पवित्र पाणीच टाकायला हवे. आणि जो व्यक्ती तुळशीला पाणी टाकत आहे तोही पवित्र हवा. ना त्याने नॉनव्हेज खाल्लेलं असावे, नाही त्याने अंघोळ न करता पाणी कधीच टाकू नये. तर इथे प्रश्न येतो की देवपूजेचे पाणी टाकायचे तरी कुठे? तर सोपा आणि सरळ उपाय आहे. जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो तेव्हा कुंकवाचे पाणी आणि देवाची अंघोळ घातलेले पाणी किंवा काहीतरी आपण जी साफसफाई करत असतो आपल्या देवघरात त्याचे पाणी, हे सगळं पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये टाकावे, जिथे कोणाचाही पाय पडणार नाही. किंवा आपण ते पाणी एखाद्या झाडाला टाकावे. जसं की आपल्या घराच्या बाहेर भरपूर झाडं असतात, त्या झाडांना आपण ते पाणी टाकू शकतो. पण तुळशीला कधीच ते पाणी टाकायचे नाही, कारण फुलांच्या झाडांना सुद्धा ते पाणी टाकायचे नाही. मग इतरत्र आपण नारळाच्या झाडाला, आंब्याच्या झाडाला किंवा इतर कोणत्याही मोठ्या झाडाला आपण ते पाणी टाकू शकतो. किंवा झाडं नसतील तर एखाद्या कोपऱ्यात तुम्ही ते पाणी टाकू शकता, जिथे कोणाचेही पाय पडणार नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुंकवाचे पाणी किंवा देव धुतलेले पाणी कधीच तुळशीला टाकायचे नाही. भरपूर सेवेकरी ही चूक करत असतात की देवपूजा झाल्यानंतर सकाळी ते पाणी तुळशीला टाकतात आणि त्यांच्या हातून ही खूप मोठी चूक होते. कारण तुळशी खूप पवित्र मानली गेलेली आहे. ती एक लक्ष्मीचा अवतार मानली गेलेली आहे. म्हणून तिच्यात कधीच स्वच्छ देव धुतलेले पाणी कधीच टाकू नये. पाणी टाकायचे असेल तर पवित्र आणि स्वच्छ पाणी टाकावे. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्व स्वामी भक्तांनी सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.